28 फेब्रुवारी 2026 पासून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये थेट लष्करी संघर्ष सुरू झाला होता. अमेरिकेनं इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य करत मोठे हल्ले केले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकन तळांवर हल्ले केले. मात्र पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर 8 एप्रिल पासून दोन्ही देशात सीज फायर लागू झाला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये इस्लामाबाद येथे झालेल्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यानंतरची परिस्थिती बघितली तर अमेरिका फक्त धमक्या देताना आपल्याला दिसून आला. जर तेल व्यापाराबाबत बोलायचं झालं तर युद्धाच्या सुरुवातीला जेव्हा जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव प्रचंड वाढले होते, तेव्हा ट्रम्पनं काही काळासाठी रशिया आणि इराणकडून तेल घेण्यावर सवलत दिली होती. ती सवलत आता संपलेली आहे. त्यावर ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की आता रशिया आणि इराणकडून तेल घेणाऱ्या कोणत्याही देशावर किंवा जहाजावर अमेरिका कडक निर्बंध लादेल. त्यामुळं अमेरिका आता पुन्हा कडक निर्बंधांकडे वळालेली दिसून येते. रशिया आणि इराणची आर्थिक कोंडी करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. याच मुद्द्यावरून अमेरिकेनं भारताला रशिया आणि इराणकडून तेल न घेण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळं भारत रशिया आणि इराणकडून स्वस्त दरात तेल घेणं थांबवणार का, त्याचे भारतावर काय परिणाम होतील, याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या कठोर परराष्ट्र धोरणांचा आणि अमेरिका फर्स्ट या धोरणाचा अवलंब करत रशिया आणि इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध आक्रमक पावलं उचललेली आहेत. ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलंय की भारतासह इतर देशांना रशिया आणि इराणकडून तेल खरेदी करण्यासाठी जी सवलत देण्यात आली होती ती आता वाढवली जाणार नाही. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार रशियन तेलासाठी असलेली सवलत 11 एप्रिल 2026 रोजी संपलेली आहे, तर इराणकडून तेल खरेदीसाठी असलेली सवलत 19 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. त्यावर ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे की या सवलती केवळ समुद्रात आधीच असलेल्या तेलासाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आल्या होत्या, जेणेकरून जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये. मात्र आता इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, इराण आणि रशियाच्या महसुलावर गदा आणण्यासाठी हे निर्बंध अधिक कडक करत आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जो देश अमेरिकेच्या शत्रूंकडून तेल खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करेल त्या देशावर अमेरिका दंडात्मक शुल्क लादेल. त्यामुळे या निर्णयांचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. त्यामुळं ही परिस्थिती भारतासाठी अत्यंत गुंतागुंतीची ठरताना दिसते, कारण भारत सुमारे 85 ते 90% कच्चे तेल आयात करतो. त्यातल्या त्यात रशिया गेल्या 2 वर्षात भारताचा सगळ्यात मोठा स्वस्त तेल पुरवठादार ठरलेला आहे. भारत रशिया आणि इराणकडून जास्त प्रमाणात तेल घेतो आणि त्या देशांना आर्थिक मदत करतो. हीच गोष्ट अमेरिकेच्या डोळ्यात खुपते. म्हणूनच अमेरिका निर्बंध लावताना दिसून येतं. आणि जर समजा भारतानं रशिया आणि इराणकडून तेल घेणं थांबवलं तर त्याचे पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात पडतील. त्यात देशांतर्गत इंधन दरात होणारी प्रचंड वाढ हे सगळ्यात मोठं भारतासमोरचं आव्हान असेल. रशियाकडून मिळणारं हे तेल जागतिक बाजारपेठेपेक्षा सुमारे $15 ते $20 प्रति बॅरल स्वस्त मिळत होतं, ज्यामुळं भारतीय तेल कंपन्यांना आणि पर्यायानं सरकारला महागाईवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं होतं. आता जेव्हा ही सवलत बंद होईल तेव्हा भारताला आखाती देशांकडे किंवा अमेरिकेकडे वळणं भाग पडेल, जिथं तेलाचे दर रशियाच्या तुलनेत खूप जास्त आहेत. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 10 ते 15 रुपयांनी वाढू शकतात. जेव्हा डिझेलचे दर वाढतात तेव्हा त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावरती होतो आणि आपोआप भाजीपाला, फळे, धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू लागतात. हा सामान्य माणसासाठी एक मोठा आर्थिक धक्का असेल आणि महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या सहनशक्तीच्या पलीकडचा असेल, ज्यामुळं अर्थव्यवस्थेत मंदीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे भारताच्या विदेशी चलन साठ्यावर पडणारा प्रचंड ताण. भारत आणि रशिया यांच्यात रुबल व्यापारी यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू होता, जेणेकरून डॉलरवरील आपला अवलंबपणा कमी करता येईल. मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आता ही यंत्रणा कुचकामी ठरेल. जर भारताला रशियाऐवजी इतर देशांकडून महागडं तेल खरेदी करावं लागलं तर त्यासाठी डॉलरमध्ये पेमेंट करावं लागेल. त्यामुळं भारताची करंट अकाउंट डेफिसिट वाढेल. जेव्हा जेव्हा आयातीसाठी अधिक डॉलरची गरज भासते तेव्हा जागतिक बाजारपेठेत भारतीय रुपया घसरायला लागतो आणि हा रुपया कमकुवत झाल्यामुळं तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं आणि इतर आयात होणाऱ्या वस्तूही महाग व्हायला लागतील. त्यामुळं हे चक्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुळावर येऊ शकतं, कारण यामुळं परकीय गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून घेण्याची भीती असते. त्यानंतर तिसरा मोठा परिणाम हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि रिफायनरी उद्योगांवरती होऊ शकतो. भारताच्या मोठ्या रिफायनरींनी, विशेषतः रिलायन्स आणि रशियन मालकीच्या नायरा एनर्जीनं आपली यंत्रणा रशिया कच्च्या तेलावर उरल्स ग्रेड प्रक्रिया करण्यासाठी अनुकूल केली होती. रशियन तेल हे हेवी असतं, तर अमेरिकन किंवा आखाती देशांचं तेल हे लाईट असतं. तर रिफायनरीमधील तांत्रिक बदल करणं ही वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे. अचानक पुरवठा खंडित झाल्यामुळे या रिफायनरींच्या क्षमतेवर परिणाम होईल, ज्यामुळं देशांतर्गत इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तसंच इराण हा भारतासाठी भौगोलिकदृष्ट्या जवळचा
आणि कमी वाहतूक खर्च असणारा पर्याय होता. इराणकडून तेल घेणं बंद केल्यानं भारताला लांब अंतरावरून म्हणजेच अमेरिका किंवा ब्राझीलमधून तेल आणावं लागेल, ज्यामुळं शिपिंग आणि विम्याचा खर्च वाढेल आणि हीच खर्चिक पुरवठा साखळी भारताच्या ऊर्जा धोरणाला खीळ घालणारी ठरू शकते. त्यानंतर चौथा परिणाम हा भारताच्या भूराजकीय संबंधांवरती होईल. भारताचं रशियाशी असलेले संबंध केवळ तेलापुरतं मर्यादित नाहीयेत, तर ते संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील खूप जुने मित्र आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारतानं रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद केल्यास रशियामध्ये भारताविषयी अविश्वासाची भावना निर्माण होऊ शकते. याच बदल्यात रशिया आणि चीन यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होऊ शकते, जे भारताच्या सुरक्षेसाठी घातक ठरेल. तर दुसरीकडे इराण हा भारतासाठी चाबहार बंदर प्रकल्पाद्वारे अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे. इराणवरील निर्बंधांचे पालन केल्यास इराण या प्रकल्पावरून भारताची कोंडी करू शकतो. ट्रम्प यांच्या या डिप्लोमसीमुळे भारताला एका बाजूला महासत्ता अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला आपले जुने मित्र राष्ट्र यांच्यात संतुलन राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, जी भारताच्या जागतिक प्रतिमेला धक्का लावू शकते. त्याचबरोबर पाचवा परिणाम म्हणजे भारताच्या मेक इन इंडिया सारख्या मोहिमांवर होणारा आघात. उद्योग चालवण्यासाठी स्वस्त ऊर्जा आणि वीज ही पहिली गरज असते. तेलाच्या किमती वाढल्यामुळे वीज निर्मितीचा खर्च आणि कच्च्या मालाचा वाहतूक खर्च वाढेल, ज्यामुळं भारतीय प्रोडक्ट्स जागतिक बाजारपेठेत महाग होतील. जेव्हा भारतीय माल महाग होतो तेव्हा त्याची निर्यात कमी होते आणि परिणामी रोजगार निर्मितीवर मर्यादा येतात. वाढत्या उत्पादन खर्चामुळे अनेक लहान आणि मध्यम उद्योग बंद पडण्याची भीती असते, जे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशा प्रकारे ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे भारताला केवळ तेलाचं संकटच नाही, तर आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील तणाव अशा अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. या सगळ्या घडामोडींचं भारताला येणाऱ्या काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील, जर भारताने पर्यायी इंधन आणि सौर ऊर्जेकडे आपली वाटचाल वेगाने केली नाही. ट्रम्प यांचे हे विधान भारतासाठी धोक्याची घंटा असून देशाला आता आपल्या ऊर्जा धोरणात आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे. बाकी मंडळी, आपल्या देशाचे पंतप्रधान या तेल घेण्याच्या निर्णयावर काय भूमिका घेतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.